या वर्षात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत व महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आढावा बैठक राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कोकण विभागात पार पडली। कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात 2 सत्रांमध्ये ही बैठक घेण्यात आली। या बैठकीत आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला। मतदार यादी अद्ययावत करणे, मतदान केंद्राचे नियोजन, कर्मचारी व सुरक्षा व्यवस्था तसेच मतदार जनजागृतीसाठीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। आज कोकण विभागामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मी आज आढावा घेतला। कोकण विभाग मध्ये फार मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्था आहे। यामध्ये 5 जिल्हा परिषद आणि 45 पंचायत समिती आणि ग्रामीण भागामध्ये 57 लाख इतके मतदार आहेत आणि यासाठी 8311 मतदान केंद्र प्रस्तावित आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान यंत्राची सुद्धा आवश्यकता आहे। साधारणतः 20,000च्या जवळपास बॅलेट युनिट आणि 10,000च्या जवळपास मतदानचे कंट्रोल युनिट लागणार आहे। त्यासोबतच नगर परिषदेची संख्या ही 27 नगर परिषद नगरपंचायती यांचे इलेक्शन्स ड्यू आहे। नगर परिषद नगरपंचायतीमध्ये 11 लाखाच्या जवळपास मतदार आहेत आणि यासाठी 1321 मतदान केंद्र जवळपास प्रस्तावित केलेली आहेत। यामध्ये 1765 बॅलेट युनिट आणि 2750 कंट्रोल युनिट लागणार आहेत। महापालिका कोकण विभागामध्ये 10 महापालिका आहेत, मात्र बृहन्मुंबई महापालिकेचा आढावा आज घेतलेला नाही, त्याचा आढावा सेपरेट घेणार आहे। इतर 9 महापालिका ज्या ठाणे आणि रायगड आणि पालघर जिल्ह्यामधल्या आहेत त्यांचा आढावा घेण्यात आला। या महापालिकेमध्ये 79 लाख इतके मतदार आहेत आणि साधारणतः 10,000 मतदान केंद्र राहतील। 11,000 कंट्रोल युनिट आणि 20,000च्या जवळपास बॅलेट युनिट याच्यामध्ये लागणार आहेत। यावेळेस मतदान केंद्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। याचे कारण ऍक्च्युली यावेळेस मल्टी मेंबर इलेक्शन्स होणार आहेत। विशेष करून महापालिकेमध्ये 1 वॉर्डामध्ये 4, नगर परिषद मध्ये 1 वॉर्डामध्ये 2 आणि 1 डायरेक्टली इलेक्टेड प्रेसिडेंट आणि जिल्हा परिषद मध्ये 1 गट आणि 1 गण याप्रमाणे निवडणूक होणार आहे आणि त्याच्यामुळे मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागू नये यासाठी मतदान केंद्राच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। याशिवाय सर्व मतदान केंद्र हे तळमजल्यावरच राहतील आणि या मतदान केंद्रामध्ये दिव्यांगासाठी सर्व सुविधा उपलब्ध केली जाईल। गर्भवती माता, वयोवृद्ध व्यक्ती आणि दिव्यांग यासाठी मतदान केंद्रावर सर्व फॅसिलिटी देण्याबाबत मी निर्देशित केलेले आहे। यावेळेस मतदार यादी ही आम्ही टेंटेटिव्हली 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी आम्ही निश्चित केलेली आहे। त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता आम्ही मागितलेली आहे। ती मान्यता येताच मतदार यादी आणि त्याचं विभाजनाचं काम हे सुरू करण्यात येईल। अधिकाऱ्यांच्या उपलब्धते संदर्भात पण आज आढावा घेण्यात आला। मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार आणि इतर संवर्गातील अधिकाऱ्यांची सुद्धा या निवडणुकीमध्ये गरज भासणार आहे। काही प्रमाणात अधिकाऱ्यांची कमतरता आहे, ती विदिन द डिव्हिजन अधिकाऱ्यांचं रिकन्सलेशन करण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहे आणि याशिवाय रेव्हेन्यू डिपार्टमेंट, नगर विकास विभाग याशिवाय इतर विभागाचे सुद्धा अधिकारी या निवडणुकीसाठी आम्ही डेप्यूट करणार आहोत। विशेषतः कोकण विभागामध्ये मागचं वोटिंग पर्सेंटेज जर आपण बघितलं तर ते पोलिंग पर्सेंटेज 48 ते 50% इतकेच आहे। ही मतदानाची टक्केवारी वाढायला पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणात स्वीप कॅम्पेन किंवा मतदार जागरूकता अभियान राबवण्याचे सुद्धा निर्देश मी दिलेले आहेत। थोडक्यात कोकण विभागामध्ये पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही निर्भय, स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणामध्ये होईल याची मी ग्वाही देतो आणि त्याप्रमाणे आमची तयारी आहे। याशिवाय सर्व मतदारांना मी आवाहन करतो की पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण मतदान करून लोकशाहीला आपण बळकट करावे। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।